कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या आजच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी मी उपम्याची रेसिपी घेऊन आले आहे. त्यामध्ये बटाटा आणि शेंगदाणे घालून बनवलेले आहेत. अतिशय चविष्ट आहे, सर्वांना आवडणारी आहे ही. चला तर पाहूयात रेसिपी काय आहे. या ठिकाणी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल या ठिकाणी मी 2 पळ्या घातलेलं आहे. छान तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे. मुठभर इतके अंदाजे शेंगदाणे आहेत. हे छान तळायचे आहेत. तळून झाले की त्यांना आपल्याला साईडला काढायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनिटाच्या आतमध्ये हे तळून होतात. मीडियम गॅसवरती त्याला मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सगळीकडं ते तळले जातील. छान तळून झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे. काढून घेतले की याच्यामध्ये आता आपल्याला कापलेले बटाटे आहेत. मस्त बटाटे साल काढून बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. छानपैकी तेही टाकून घेतले आहे तेलामध्ये. वरतून त्याला झाकण लावणार आहे आणि अगदी बारीक गॅस करून आपल्याला 2 ते 3 मिनटं त्याला फ्राय करायचे आहेत. 2-3 मिनटामध्येच बटाटा बऱ्यापैकी शिजतो. तर 2-3 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून चला तर चेक करूया. तुम्ही पाहू शकता बटाटा शिजलेला आहे. चला बटाटासुद्धा आपण आता काढून घेऊयात. सगळीकडनं चेक करून घेतला आहे की व्यवस्थित शिजला आहे का, म्हणजेच शिजला आहे का आपला हा बटाटा. चला काढून घेऊयात एका ताटामध्ये. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला 1 कांदा ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे. जेवढा बारीक कापता येईल तेवढा उत्तम. तोही आपण आता ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. तर या चॅनलवरती मी अतिशय साध्या, सिंपल, कमी खर्चाच्या आणि घरगुती रेसिपीज शेअर करत राहते तुम्हा सर्वांसोबत. जर तुम्हाला अशा संदर्भातले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करून घ्या. या ठिकाणी फोडणीमध्ये कढईतल्या तेलामध्येच मी टाकून घेतलेलं आहे मोहरी आणि जिरं. पाव चमचा भरपूर सारा कढीपत्ता घातलेला आहे. तो 9 ते 10 पाकळ्या असतील, त्या पानं असतील. त्यानंतर मिरची आवडीनुसार घ्यायची आहे. जेवढं तुम्हाला तिखट आवडत असेल तेवढं टाकायचं आहे आणि छान शेकू द्यायचं आहे त्याला, तळू द्यायचं आहे त्याला. तळलं गेलं किंचित की आपल्याला लगेचच त्याच्यावर कांदा टाकायचा आहे, म्हणजे दोन्ही एकत्र आपलं तळलं जाईल. मस्त मिक्स करून घेऊयात. कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. उपमा हा अशाच पद्धतीने बनवला ना तर अतिशय छान बनतो. त्यामुळे फोडणी मस्त झाली पाहिजे. या ठिकाणी मिक्स करून झालेला आहे. 2 ते 3 मिनटं आपण त्याला मीडियम गॅसवरतीच तळून घेणार आहे. तळून झालं बऱ्यापैकी की आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि या ठिकाणी 1 वाटी रवा मी घातलेला आहे. तोही आपल्याला छान कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकण्याचं प्रमाणसुद्धा हा जो रवा आहे
रव्यापेक्षा थोडंसं वरती इतकंच ठेवायचं आहे. तर पाणी घालण्यापूर्वी तळून घेतलेले बटाटे आणि शेंगदाणे याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा फ्राय करून घेतलेलं आहे. छान सुवास सुटतो या टायमाला. चला तर गरम पाणी टाकून घेऊयात. जास्त पाणी घालायचं नाही आहे, तुम्ही पाहू शकता. फक्त शिरा किंवा रवा आपला हा मिक्स होईल एवढंच पाणी टाकायचं आहे. असं अंदाजाने पाणी घ्यायचं आहे आणि आपण मिक्स केल्यानंतरनं ह्याला आता आपण झाकून ठेवणार आहे. 2 ते 3 मिनटंच ठेवायचं आहे याला बारीक गॅसवरती झाकून. लगेचच गॅस बंद करून टाकायचा आहे आणि 2 ते 3 मिनटानंतर आपण ह्याला ओपन करणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अतिशय दिसायला पण छान आहे आणि चविष्ट अगदी पटकन बनणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ही बनवू शकता. अतिशय छान दिसत आहे. चला तर आता आपण ह्याला आपण कोथिंबीर टाकून घेऊया. ह्याच्यामध्ये आता मस्त भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली आहे. चला तर मिक्स करून घेऊयात. मिक्स झालं की आपल्याला ह्याला सर्व करायचं आहे. अशा प्रकारच्या छान रेसिपीज सोप्या मी घेऊन येत राहते आपल्या या चॅनलवरती. तर जाण्यापूर्वी जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला पटकन लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बरं का. चला तर आता प्लेट बनवूयात. प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर दिसत आहे आपला हा उपमा. जेवढा छान दिसत आहे तितकाच तो टेस्टी आहे. नक्की घरी करून पहा ही रेसिपी. आणि अशा रेसिपीज आवडत असतील तर जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल ऑन करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय फॅमिली.